देह तुझा पायी, देह तुझा पायी, देह तुझा पायी, देह तुझा पायी, ठेवणी झालो उतराई, ठेवणी झालो उतराई, ठेवणी झालो उतराई, ठेवणी झालो उतराई, ठेवणी आलो उतराई, ठेवणी आलो उतराई, देह तुझा पायी, देह तुझा पायी, देह तुझा पायी, देह तुझा पायी, ठेवणी झालो उतराई, 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 हे आता माझ्या जीवा, आता माझा जीवा, आता माझ्या जीवा, आता माझा जीवा, करणे ते करी देवा, 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 बहुत अपराधी, बहुत अपराधी, मती मंदहीन बुद्धि, मती मंदहीन बुद्धि, मंदहीन बुद्धि, मति मंदहीन बुद्धि, मति मंदहीन बुद्धि, मति मंदहीन बुद्धि, हे आता माझ्या जीवा, आता माझा जीवा, माझ्या जीवा, आता माझा करणे ते करी देवा, करणे ते करी देवा, करणे ते करी देवा, करणे ते करी देवा, ते करी देवा, हे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे भाव भक्तीची लक्षणे, 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 हे तुका म्हणे तुका म्हणे, तुका म्हणे भाव भक्तीची लक्षणे, 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 हे आता माझ्या जीवा, आता माझ्या जीवा, करणे ते करी देवा, 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 विठोबार कुमार, विठोबार कुमारी, विठोबार कुमार, विठोबार कुमारी, विठोबार कुमार, विठोबार कुमारी, विठोबार कुमार, 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 विठोबा. दादा आवाज आहे ना नुसता वाढू नका, फक्त ट्रबल गेन आणि इको द्या, रिटर्न आला पाहिजे, रिव्हर्स येत नाही आवाज. हॅलो 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 हॅलो, रिटर्न द्या ना, इफेक्ट द्या ना त्याला. हॅलो हॅलो, याचा बेस फक्त 2 पॉइंट ठेवा. हॅलो 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 हॅलो, वाढवा आणखीन इफेक्ट. हॅलो 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 हॅलो, आता इको वाढवा, बेस कमी करा, फक्त ट्रबल गेन आणि मिड. हॅलो 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 हॅलो, ओके.
देह तुझ्या पायी देह तुझ्या
करणे ते देवा करणे ते करणे देवा
भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 बोला पुंडलिक भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, गुरु बंसी महाराज की जय, गुरु चोख महाराज की जय। देह तुझ्या पायी ठेवून झालो उतराई, आता माझ्या जीवा करणे ते करी देवा। बहुत अपराधी मतिमंद हीन बुद्धी, आता माझ्या जीवा करणे ते करी देवा। तुका म्हणे नेणे भाव भक्तीची लक्षणे, आता माझ्या जीवा करणे ते करी देवा। योंत प्रविश्य ममाच प्रसुप्ताम, संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश्चास्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम। दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची। कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुष्यं बद्ध पद्मासनस्थं, पीतं वासोवसाननं नवक वामांकारूढ सीता मुखकमलमिल्लोचनं नीरदाभं, नानालंकार दीप्तं ददत मुरुजटामण्डनं रामचन्द्रम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। देह तुझ्या आता माझ्या जीवा करणे ते करी देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग वैराग्य भास्कर जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा आपल्या जीवनातील श्रेष्ठ असं समर्पण दाखवणारा भंग आहे। विठ्ठल 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 विठ्ठल
चार चरण परमात्म्याच्या समोर श्रेष्ठ असं समर्पण दर्शविणारा अभंग आहे. ज्या निमित्तानं आपण सर्वजण आज एकत्रित आहोत ते आपल्या सर्वांचे आदरणीय कैलासवासी सोपन तुकाराम माकोणे, ज्यांना आपण सर्वजण आदराने काका असं म्हणत होतो. सोपन काकांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्व अपतेष्ट नातेवाईक गावकरी मंडळी सर्वजण एकत्रित आहोत. आज आपल्या सर्वातून काकांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं काही परमात्म्याच्या चरणी सेवा घडावी. ज्या सेवेचं पुण्य त्यांच्या पुढील जीवनासाठी, पुढील जी काही योनी त्यांना प्राप्त होणार आहे त्या योनीसाठी त्यांना ते पुण्य प्राप्त व्हावं, ते पुण्य कामी यावं, या उद्देशानं हा जो काही माकोने परिवार आहे या परिवारानं या ठिकाणी याची ही कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये काकांचे जे काही चुलते आहेत ते आमचे पांडुरंगाप्पा माकोने, काकांचे वडील आणखी हयात आहेत आदरणीय तुकाराम भाऊ माकोने, काकांचे दोनही चिरंजीव शिवाजी भाऊ असतील, सचिन भाऊ असतील आणि काकांच्या सुकन्या सौभाग्यवती अर्चना पांडुरंग गुरसळ, त्याचबरोबर सर्व माकोने परिवार, हा सर्व परिवार एकत्रित येऊन काकांना आज भावपूर्ण श्रद्धांजली आपण समर्पित करतो आहोत. आणि त्यानिमित्तानं ही परमात्म्याच्या चरणी सेवा आपल्याला समर्पित करायची आहे. ज्यांच्या योगाने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आज आम्हाला प्राप्त झाला ते आमचे परमार्थ स्नेही परममित्र हरिभक्तीपरायण काशीनाथ महाराज टेकाळे, त्यांच्या आग्रहाने आपल्या सगळ्यांच्या आज दर्शनाचा योग आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर आमचे गिरिजनाथ महाराज आहेत, आमचे आदरणीय परममित्र घावटे महाराज आहेत, सर्व महाराज मंडळी, गावातील सर्व टाळकरी मंडळी, आमचे आदरणीय परममित्र मदंगाचार्य महाराज, आदरणीय महाराजजी आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत, हार्मोनियम मस्तक सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वाच्या पवित्र पावन परम उपस्थितीमध्ये ही सेवा आपल्याला काकांच्या चरणी, परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करायची आहे. संकल्पित वेळ माझ्याकडे आहे आणि त्या वेळेमध्ये आपल्याला काही अभंगाचा भाव पाहून सेवा थांबवायची आहे. विठ्ठल विठ्ठल सुंदर फक्त एकच विनंती आपल्याला मी करणार आहे. जशा पद्धतीने आपण कीर्तनासाठी बसलेला आहात, पाठीमागची मंडळी जर पुढे आली तर खूप चांगलं होईल. म्हणजे एक कीर्तनाची जी बैठक असते ती बैठक आपल्याला साजीशी अशी दिसेल. म्हणजे असं झालं महाराज, तुम्ही अशा पद्धतीने बसलात, मला असं वाटायला लागलं आम्ही मुक्त घेतलं का काय. विठ्ठल विठ्ठल सगळेजण समोर असतील, जुळून असतील तर मलाही बोलायला, काही आपल्याशी संवाद साधायला मजा वाटेल. मी बराच काही प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचलेलो आहे. उगी इथे येऊन टाइमपास करणार नाही ही आताच सांगतो. अभंगाचा काही भाव आपल्या पदरात पडेल अशीच फक्त सदिच्छा माझ्या अंतःकरणात आहे. जो सेवेसाठी अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये तुकोबांनी आपल्या जीवनातील सगळ्यात श्रेष्ठ असं काही समर्पण केलेलं आहे. समर्पण शब्दाचा अर्थ जर आपण विचारात घेतला तर सम्यक प्रकारेनं अर्पण, जे सश्रद्ध अर्पण केलं जातं, जे श्रद्धेनं अर्पण केलं जातं, जे आदरयुक्त भावनेनं अर्पण केलं जातं त्याला समर्पण असं म्हणतात. तुकोबांनी समर्पण या अभंगात दाखवलंय, पण जे काही समर्पण दाखवलेलं आहे ते समर्पण परमात्म्यासाठी केलेलं समर्पण आहे. आपणही आपल्या जीवनामध्ये समर्पण करतो, आपलं जीवनही कशासाठी तरी समर्पित असतं, पण आपलं जीवन बऱ्याच वेळेला परमात्म्यासाठी समर्पित नसतं, आपलं जीवन प्रपंचासाठी समर्पित असतं. म्हणून
समर्पण शब्दाचा अर्थ पाहत असताना किंवा योग्य समर्पण म्हणतात कशाला याचा विचार करत असताना जे परमात्म्याच्या संबंधानं केलेलं असतं त्यालाच खरं समर्पण असं म्हणता येतं. आपलं समर्पण आहेच, आपलं समग्र जीवनच प्रपंचासाठी समर्पित आहे महाराज. आपल्या आयुष्यात आपण करत असलेली घटना न घटना, कृती न कृती ही प्रपंचासाठी समर्पित आहे. आपण सगळंच प्रपंचासाठी करतो. म्हणून गावठे बाबा मी कायम वाक्य सांगत असतो, संतांचा प्रपंचही देवाला समर्पित होता, आमचा परमार्थही प्रपंचाला समर्पित आहे. विठ्ठल विठ्ठल संत महात्म्यांनी प्रपंच जरी केला तरी संत महात्म्यांचा प्रपंच परमार्थ होता. मी काय बोलतो आपल्या लक्षात येईल कदाचित. संतांनी केलेला प्रपंच सुद्धा परमार्थ होता, पण मला असं वाटतं आम्ही केलेला परमार्थ सुद्धा एक प्रपंचच आहे. आम्ही केलेला परमार्थ सुद्धा बऱ्याच अंशी परमार्थ घडत नाही. म्हणून तुम्ही पहा, आमचा केलेला परमार्थ, मी तुमचं बोलत नाही, मी माझ्या सगळं बोलतोय, कीर्तनकारांनाही याच्यात घ्या. आमचं केलेली पारमार्थिक कृती असू द्या, ती परमार्थ ठरत नाही, ती प्रपंचच ठरते. म्हणून संतांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही समर्पण केलेलं आहे ते समर्पण वाखाणण्याजोगं आहे, ते समर्पण विचारात घेण्यासारखं आहे, त्याचं चिंतन करण्यासारखे या सगळ्या घटना आहेत संतांच्या जीवनातल्या. समर्पण करत असताना थोडंसं त्याच्यातलं मानसशास्त्राच्या भूमिकेतला थोडा विचार आपल्या समोर ठेवतो. समर्पणाच्या बाबतीतला समर्पण शब्दाचा विचार करत असताना जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला समर्पण करतो किंवा काही मी समर्पण शब्द की सोपा करतो. समर्पण शब्दाचा अर्थ होतो एखाद्याला काहीतरी देणं, काहीतरी एखाद्याला देणं, याला समर्पण म्हणत असतील. तर ज्यावेळेला एखाद्या माणसाच्या अंतःकरणामध्ये समर्पणाची भावना निर्माण होते त्यावेळेला तो व्यक्ती, मानसशास्त्राच्या भूमिकेतून सांगतो, ज्यावेळेला आम्हाला एखाद्या व्यक्तीला काहीतरी द्यायचं असतं त्यावेळेला सामान्यतः त्या माणसाच्या मनात हाच विचार असतो की ज्याला मला काहीतरी द्यायचंय त्याने मला काही दिलेलं आहे का. बऱ्याच वेळेला हा भाव असतो. असं एक वाक्य सांगतो, इथं कुणीच कुणाला काहीतरी कर्तव्य असल्याशिवाय काही देत नाही. माणसाला जेव्हा एखाद्या व्यक्तीला काहीतरी द्यायचं असतं तेव्हा तो माणूस प्रथम हा विचार करतो की समोरच्या व्यक्तीनं माझ्यासाठी काहीतरी केलेलं आहे का. जर त्या व्यक्तीनं माझ्यासाठी काही केलेलं नसेल तर तो व्यक्ती काहीच द्यायला तयार होत नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल देण्याची जी वृत्ती असते ती समोरच्याच्या व्यवहारावर अवलंबून असते. एखाद्या माणसाने माझ्यासाठी काही केलं असेल तर मी त्याला देण्यासाठी तयार होईल, देण्यासाठी तसं तयार होत नाही माणूस. आणि सध्याची तर परिस्थिती सांगतो, आता सध्याची परिस्थिती अशी आहे, सध्या एका नवीन माणसाची ओळख झाली, एखाद्या व्यक्तीची नवीन व्यक्तीशी काही ओळख झाली की दोघांच्याही मनात एकच प्रश्न असतो महाराज, हाऊ टू यूज. झोपलेल्यांच्या नाही लक्षात यायचं, दोघांच्याही मनात एकच भाव असतो, हाऊ टू, याला वापरायचं कसं. विठ्ठल विठ्ठल दोघांच्याही मनात हाच भाव असतो. तुम्ही पहा, तुम्ही व्यवहारात बघून विचार करा, नवीन माणसांची दोघांची ओळख झाली आणि प्रपंचातलं सांगत नाही, व्यवहारात तर हे पक्क आहे. विठ्ठल विठ्ठल आणि महाराजजी थोडं माफी मागून बोलू का, व्यवहारात तर कमी असेल, परमार्थात जास्त आहे. परमार्थात ही भावना जास्त आहे, याला वापरायचं कसं. बस ओळख झाली याला यूज कसं करता येईल आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, हे अगोदर माणसं पाहते. देण्याची वृत्ती तेव्हा निर्माण होते, समर्पणाची भावना तेव्हा निर्माण होते जेव्हा समोरच्या व्यक्तीनं माझ्यासाठी काहीतरी केलेलं असेल, हा जर व्यवहार असेल तर परमार्थामध्ये सुद्धा ही भावना आपल्या अंतःकरणात असलीच पाहिजे. असतेच की जर पारमार्थिक दृष्टीनं मला समर्पण करायचं असेल तर पारमार्थिक दृष्टीनं मला ज्याला काहीतरी द्यायचंय त्याने माझ्यासाठी काहीतरी केलेलं आहे का. तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये व्यवहारामध्ये सुद्धा माणसाचं देणं हे कधी समर्पण ठरत नाही. आपण त्याला दुसरा शब्द वापरू, समर्पण तर व्यवहारात घडतच नाही, दुसरा एक शब्द त्याला आपण म्हणू उपकार. व्यवहारामध्ये माणसं कधी कधी बोलताना सरळ बोलून जातात, काही नाही हो त्याचे माझ्यावर खूप उपकार आहेत, त्याने माझ्यासाठी खूप काहीतरी केलेलं आहे, त्याने माझ्यावर खूप उपकार केलेला आहे. जर बारीक चिंतन केलं ना आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, व्यवहारामध्ये उपकार सुद्धा कधी घडत नाहीत. माझं बोलणं जड जात नाही ना, आपल्याला कळतंय ना मी काय बोलतो ते. नाहीतर ट्रॅक चेंज करायला दुसरं येतं मला बरंच. विठ्ठल विठ्ठल
व्यवहारामध्ये जेव्हा एखादा माणूस समोरच्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये देण्याचा विचार करतो त्यावेळेला त्याला बऱ्याच अंशी आपण उपकार असं म्हणतो, पण उपकार सुद्धा या व्यवहारामध्ये घडत नाही. त्याला उपकार सुद्धा म्हणता येत नाही. माणसं म्हणतात त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, त्यांनी माझ्यावर खूप उपकार केले म्हणून माझं जीवन घडलं. उपकार घडतच नाही असं तुम्ही समजूच नका. व्यवहारातले उपकार जर बारीक निरीक्षण आपण केलं तर व्यवहारातील उपकार 2 अंशांनी युक्त अशा स्वरूपाचे असतात. मी आपल्याला बारकावा त्यातलं सांगून जातो. कुठलाही एखादा माणूस जेव्हा दुसऱ्या माणसावर उपकार करतो असं दिसतं त्यावेळेला त्याने केलेले ते उपकार 2 अंशांनी युक्त असतात. एक, जो दुसऱ्यावर उपकार करतो त्याच्या मनात पहिली भावना असते, या माणसाने भविष्यात कधीतरी माझ्या कामा आलं पाहिजे. या अंशाने केलेला तो उपकार असतो. तो उपकार ठरत नाही, कारण उपकार शब्दाची व्याख्या पाहत असताना जो अहंता आणि ममता या 2 गोष्टींना टाळून केलेला असतो त्याला उपकार म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये केलेल्या उपकारामध्ये अहंता नसते, मीपणा नसतो, आणि ज्याच्यामध्ये माझे पण नसतं त्याला उपकार म्हणतात. जे मीपणाने केलं जातं त्याला उपकार कसं म्हणता येईल? कारण त्याच्यामध्ये मीपणा आहे, त्याच्यामध्ये माझे पण आहे, त्याला उपकार म्हणत नाहीत. म्हणून या 2 गोष्टी टाळून जे केलं जातं त्याला जर उपकार म्हणत असतील तर व्यवहारामध्ये उपकार ठरतच नाही. व्यवहारात माणसं एकमेकांना मदत करतात त्याला काय उपकार म्हणतात का महाराज? प्रत्येक आपण केलेल्या मदतीला, प्रत्येक आपण केलेल्या उपकारामध्ये मीपणा ठरलेला असतो, मीपणाच असतो. काय सांगू, सप्त्याला 100 रुपयाची वर्गणी असते, पण माणसाची भावना असते 7 दिवस माझं सलग नाव आलं पाहिजे. वर्गणी 100च रुपयाची आहे, पण माझं नाव 7 दिवस पुकारलं गेलं पाहिजे. चुकून जर एखाद्या पुकारणाऱ्या माणसाकडून ते राहिलं तर माणूस तिथं जाऊन त्याला सांगतो माझं नाव का नाही आलं. हे समर्पण नाही आहे, हे मीपणाने केलेला तो एक उपकार आहे, ती एक मदत आहे, तो एक व्यवहार आहे. त्याला व्यवहार असं म्हणा, ते समर्पण नाही घडत त्याच्यामध्ये. अहो, लग्नामध्ये एखाद्या मुलीला आपण कपाट घेतो की नाही? कपाट सोडून द्या, 150 रुपयाचं घड्याळ घेतो. एखादा माणूस एखाद्या मुलीच्या लग्नामध्ये 150 रुपयाचं घड्याळ घेतो. घड्याळ 150 रुपयाचं असतं, पण नाव टाकायला 25 रुपये खर्च केलेला असतो. ते 150 रुपयाच्या घड्यावर नाव टाकायला 25 रुपये खर्च का? घड्याळ 150 रुपयाचे, पण नाव दिसलं पाहिजे त्याच्यावर. त्याच्यामध्ये मीपणाची भावना. आणखी किती सांगू आपल्याला? घड्याळ लोक कपाट घेतात बघा, ते लग्नामध्ये कपाट घेतात. कपाट मी तर सांगत असतो, एखाद्या गोष्टीवर जर नाव टाकायचं असेल ना भाऊ, तर ती घेतानाच गोष्ट थोडी क्वालिटीची घेत जावा. ज्याला माझं बोलणं लक्षात येतं ना काय बोलतोय मी, जर त्याच्यावर नाव टाकायचं असेल त्या वस्तूवर तर ती घेताना थोडी क्वालिटीची घ्यावं माणसाने. अहो काय नाही, माणसं कपाट घेतात, 1.5 वर्षात त्याची तब्येत खराब होती त्या कपाटाची. 1.5 वर्षात त्याची काही नाही. आता आमच्यासारखे माणसं जातात पाहतात. आता आमची माणसं म्हणजे अवघड आहे महाराज. गेलं की निरीक्षण बारीक असतं आमचं, कोणत्याही घरात गेलं ते कपाट तिथं ठेवलेलं असतं, त्याचं ते मुंडकं मोडलेलं असतं, पुढचा एक दरवाजा त्याचा रंग गेलेला, ते सगळे पोपरे निघून गेलेले. मग तो एक दरवाजा असा बळच तिरपा करून बसवलेला असतो, त्याला काच अर्धी फुटलेली. ती तब्येत खराब झाली असते. नाव मात्र मोठ्या दिमाखात मिरवत असतो तो माणूस. तिथं त्याच्यावर नाव लिहिलं असतं, अमुक अमुक पाटील यांच्याकडून चिसवका हीच कन्यादान, मोठं नाव असतं. मग आम्ही गेलो का ते कपाटाकडे पाहतो, त्याच्यावर नुसतं नाव नसतं, त्याच्यावर खाली तारीख पण लिहिलेली असते. बरं, तारीखेवरून त्या कपाटाचं आयुष्यही आपल्या लक्षात येतं. हे कपाट याचं आयुष्य किती आहे बाबा, वर्ष झालं का 1.5 वर्ष झालं. मग आमच्यासारखा माणूस बाबाजी सहज लक्षात विचार करतो की काय माणूस आहे, 1.5 वर्ष झाली या कपाटाला, याची तब्येत खराब झाली, नाव मोठ्या दिमाखात लिहिलंय. याला उपकार म्हणतात का? याला समर्पण म्हणतात का? नाही. आमच्या अहिल्या देवींनी काशीमध्ये घाट बांधलेत महाराज, तिथे त्यांची नाव आहेत. किती वर्ष झाले? शेकडो वर्ष झाले. आणखी एक कोपरा सुद्धा त्याचा हल्ला नाही. द्यायची असेल, समर्पण करायचं असेल तर थोडी क्वालिटी असावी त्याच्यामध्ये. म्हणून पण जीवनामध्ये आपण उपकार करतो. खऱ्या अर्थानं उपकाराचा विचार करत असताना सामान्य जीव कधीच जीवावर उपकार करू शकत नाही. उपकाराचा विचार करत असताना 3च घटकाचा विचार केला जातो. एक, आई वडिलांचा उपकाराचा विचार केला जातो. आई वडिलांचे या जीवावर उपकार असतात. काय सामान्यतः सांगितलं गेलं, आई वडिलांचे उपकार असतात. आई वडील या जीवाला जगवतात, हे त्याचे उपकार आहेत. मी लगेच कविता म्हणणार नाही बरं, घाबरू नका. लगेच कविता नाही चालू करणार, मला येत पण नाही ती. विठ्ठल विठ्ठल दुसरा उपकारांचा विचार केला जातो, तो म्हणजे संत महात्म्यांचा. या विश्वामध्ये उपकार करण्याचं सामर्थ्य कोणात असेल तर फक्त संत महात्म्यांचे आहे. काय उपकार संत महात्मे करतात? संत महात्मे या भूतलावरती येतात, ते फक्त उपकार करण्यासाठी येतात. काय करतात? मज निरंतर जागविते मज निरंतर, जागविते मज निरंतर,
संतांचे उपकार. काय उपकार करतात संत महात्मे? मज निरंतर जाग. आई वडील जगवतात आणि संत महात्मे जागवतात. हा सगळ्यात मोठा भाव आहे. जागवतात. आपला जो जीव अज्ञानाच्या ठिकाणी झोपलेला आहे, त्या झोपलेल्या जीवाला संत महात्मे जागवतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. सांगतात संत महात्मे, आपल्याला जागवतात संत महात्म्याला. उठा जागे वारे आता स्मरण. अनेक प्रमाणे मला त्याच्यामध्ये आता जागा रे भाई, आता जागा रे भाई, आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाई जागा. चोरणी जल्या नाडोणी भागा रे, चोरणी जल्या नाडोणी भागा रे. आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाई जागा. चोरणी जल्या नाडोणी भागा, चोरणी जल्या नाडोणी भागा रे. आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाई आता जागा रे भाई नो जागा. संत महात्मे आपल्याला जागवतात. हे उपकार आहेत संत महात्मे. म्हणून तर तुकोबरांची भाषा आपल्याला विचारली. तुकोबर म्हणतात, आता मी उरलो कशासाठी? फक्त उपकारासाठी. दुसरं माझ्या जीवनामध्ये आता काही कार्य लागलं. तुका म्हणे आता उरलो उपकारा. त्यांचं आहे आपल्या सगळ्यांच्या उद्धारासाठी. आपला उद्धार व्हावा. जो तळागाळातला समाज आहे, जो संसाराच्या तापाने तप्त झालेला समाज आहे, या संत महात्मे आपले कार्य करत असतात. हे उपकार आहेत संत महात्म्यांचे. मी एक भाव आपल्याला सहज बोलता बोलता सांगून जातो बाबाजी. एक वाक्य लक्षात घ्या. त्या अवस्थेला जीवनमुक्त अवस्था म्हणतात. पंचदशीच्या अंगाने बोलतो थोडस. संत महात्मे ज्या अवस्थेवर थांबलेले असतात ती जीवनमुक्त अवस्था आहे. आणि विदेहमुक्त अवस्था म्हणतात. त्याला विदेहमुक्त अवस्था म्हणतात. ज्ञानोबराय जीवनमुक्त अवस्थेवर थांबले. मग आपल्याला तुम्हाला असं वाटतं का ज्ञानोबराय विदेह अवस्थेवर मुक्त अवस्थेवर थांबले? तुम्हाला असं वाटतं का तुकोबराय विदेहमुक्त अवस्थेवर जाऊ शकत नाहीत? अरे ते लीलया सहजतेने त्या अवस्थेवर जाऊ शकतात. त्या अवस्थेवर थांबलेले असतात का? तुमच्या माझ्यासाठी. विठाल विठाल ते तुमच्या माझ्यासाठी या अवस्थेवर थांबलेले असतात. सद्गुरु स्वानंद सुखनिवासी जोग महाराज असतील, सद्गुरु स्वानंद सुखनिवासी बनशी बाबा असतील, ही माणसं अनेक वर्ष या ठिकाणी थांबली. त्यांनी त्यांचं कार्य केलं. तुम्हाला वाटतं का ते विदेहमुक्त अवस्थेवर जाऊ शकत नाही? पण त्यांच्या जर बनशी बाबा सहजतेनं विदेह अवस्थेवर गेले असते तर मंदिराचं काम कोणी केलं असतं? एवढं ठेवलं असतं सांगा मला. नाही, ही महात्मे तुमच्या माझ्यासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, तळागाळातला समाजाचं कल्याण व्हावं या उद्देशानं त्या अवस्थेवर थांबलेले असतात. म्हणून सगळ्यात मोठे उपकार संतांचे काय असतील तर सगळ्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे या सृष्टीवर थांबतात. उद्धार या जन जड जीवा, उद्धर या जन जड जीवा, उद्धर या जड जीवा, उद्धर या जन. अवतार तू माझा या जन, अवतार तू माझा या जन, जड जीवा, उद्धर
कशासाठी? उद्धार या जन जड जीव, फक्त जीवांचा उद्धार व्हावा यासाठी ते अवतरित होत नाहीत, तर जडाचाही उद्धार करून ते या ठिकाणी निघून जातात. फक्त जनाचा उद्धार व्हावा, फक्त जीवाचा उद्धार व्हावा एवढंच नाही कार्य ते करत, ते जडाचाही उद्धार करतात. जडाचाही उद्धार करण्याचं सामर्थ्य संत महात्म्यांच्या मध्ये. आपण जे नेवाशाला जातो ना, त्या नेवाशाला मंदिर कशाचं आहे? खांबाचं, दगडाचं मंदिर आहे, खांबाचं मंदिर आहे. म्हणजे मला माहित नाही असं नाही, मी फक्त तुम्ही जागेत का एवढं चेक करत होतो. मला माहिती आहे कशाचं मंदिर आहे ते. मंदिर खांबाचं आहे. त्या खांबाचं मंदिर आहे. तुम्ही विश्वामध्ये कुठेही गेलात तर मंदिरासाठी खांबा असतात, पण खांबासाठी मंदिर फक्त नेवाशाला आहे. खांबासाठी मंदिर आहे ते. काय काय संत महात्म्यांचं अलौकिक कर्तव्य असेल बघा ना. आपण विश्वामध्ये कुठेही अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नाहीत, घडत नाहीत आणि घडवू शकत नाहीत, अशा स्वरूपाचं सामर्थ्य आहे. अहो ज्ञानोबराय नेवाशाला आल्यानंतर त्या खांबाला टेकून बसले. फक्त काय केलं? टेकून बसले, तर त्या खांबाचं मंदिर झालं. फक्त टेकून बसले. आता मी सरळ प्रश्न आपल्याला विचारतो, एखादा माणूस जर खांबाला टेकून बसला तर त्या माणसाचा कुठल्या अवयवाचा स्पर्श होतो खांबाला? बरोबर आहे, जागेत. कशाचा? पाठीचा स्पर्श होतो. मग ज्ञानोबराय जर त्या पैस खांबाला टिकून बसलेले असतील तर ज्ञानोबरायांच्या कुठल्या अवयवाचा स्पर्श झाला? पाठीचा. अहो ज्ञानोबरायांच्या फक्त पाठीचा स्पर्श झाला तर त्या खांबाचं मंदिर झालं. ज्ञानोबरायांच्या जर तोंडाचा स्पर्श झाला तर त्या जीवाचं काय होईल विचार करा. ज्या जीवाला ज्ञानोबरायांच्या तोंडाचा स्पर्श होईल त्या जीवाचं काय होईल? तुम्ही म्हणाल तोंडाचा स्पर्श म्हणजे काय? ज्ञानोबरायांच्या तोंडाचा स्पर्श म्हणजे ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचा स्पर्श. जर ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचा स्पर्श या जीवनाला झाला तर त्या जीवनाचंही मंदिर झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुम्ही कुणाचाही विचार, आळ्याला चला, आळ्याला कशाचं मंदिर आहे? रेड्याचं मंदिर आहे. अहो रेडा येतो, म्हैशीपुत्रा मुखे रेडा येतो, त्या रेड्याचं मंदिर तिथे निर्माण झालं. आम्ही आळ्याला जातो कीर्तन सेवेसाठी, तिथं गेल्यानंतर रेडा म्हणता येत नाही महाराज, रेडी महाराज म्हणावं लागतं. कशाने एवढं मोठं सामर्थ्य प्राप्त झालं सांगा ना मला? काही नाही, ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला. त्या जीवाला संतांचा स्पर्श झाला. त्या जडाला भिंतीचं मंदिर आहे आळंदीला, या भिंतीचं मंदिर आहे. आपण प्रदक्षिणा घालत असताना माहेश्वरीच्या बाजूला आलं की त्या भिंतीचं दर्शन घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं, तसं पुढे निघता येत नाही. हे सामर्थ्य कशाचं आहे? या सगळ्यांच्या जीवनामध्ये संतांचा संग त्यांच्या जीवनामध्ये घाला, संतांचे उपकार त्यांच्या जीवनामध्ये झाले. म्हणून कुणी असेल, जीव असेल, जड असेल, सगळ्यांच्या जीवनाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य हे संत महात्म्यांच्या मध्ये आहे. आणि हे संतांचे सगळ्यात मोठे उपकार आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून उपकाराचा विचार करत असताना फक्त संत महात्मे आपल्यावर उपकार करू शकतात. एक आणि दुसरं उपकार करण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे, ते म्हणजे परमात्म्यामध्ये. देव आपल्यावर उपकार करतो, परमात्मा आपल्यावर उपकार करतो. परमात्म्याचे अनंत उपकार आपल्यावर आहे. टाळकरी मंडळी लक्षात घ्या मी काय बोलतो. मी आता ती प्रमाणाची सगळी यादीच आपल्या समोर देऊ शकतो, फक्त वेळेची मर्यादा माझ्या समोर आहे. परमात्म्याचे जर उपकार आपण विचारात घेतले तर अनंत प्रकारचे उपकार आपल्याला परमात्म्याचे विचारात घेता येतील. तुकोबराय सुद्धा विचार करायला लागले. तुकोबराय विचार करू लागले, मला देवाला समर्पण करायचंय, आणि मला जर देवाला समर्पण करायचं असेल तर समर्पणाचा पहिला भाव आहे की समोरच्याने माझ्यासाठी काही उपकार केलेले आहेत का, हा भाव विचारात घ्यावा लागतो. तुकोबरायांनी सुद्धा हा भाव विचारात घेतला. मला जर देवाला समर्पण करायचं असेल तर देवाने माझ्यासाठी काही केलेलं आहे का, हा व्यवहारातला थोडा नियम तुकोबरायांनी देवाच्या बाजूने लावून ठेवला. तुकोबरायांनी विचार केला, परमात्म्याने माझ्यासाठी काही केलंय काय, परमात्मा माझ्यासाठी काही उपकार केलेत का. मग हळूहळू तुकोबरायांच्या समोर परमात्म्याच्या उपकाराची यादी समोर यायला लागली. देवाने माझ्यावर काय काय उपकार केलेले आहेत ही यादी परमात्म्याची समोर यायला लागली तुकोबरायांच्या. आणि तुकोबराय विचार करू लागले, सगळ्यात पहिला जो उपकार आहे देवाचा तो तुकोबरायांच्या समोर आला. तुकोबराय विचार करायला लागले, देवाने माझ्यावर काय उपकार केले असतील, काय उपकार केले असतील. पहिला उपकार तुकोबरायांच्या टाळकरी मंडळी लक्षात आला. आईच्या उदरामध्ये जेव्हा हा जीव तयार होतो ना, आईच्या उदरामध्ये जेव्हा जीव हे खोकं आहे, बरं हा खोका आहे, हे खोका आहे, हा खोका जेव्हा त्या आईच्या उदरामध्ये निर्माण होतो, तयार होतो,
त्यावेळेला सगळ्यात पहिलं परमात्मा उपकार काय करतो या जीवावर, या देहावर? परमात्मा आपल्या चैतन्यातला एक अंश काढतो आणि त्या देहामध्ये, त्या शरीरामध्ये तो अंश प्रविष्टित करतो. त्याला जीव असं म्हणतात. या देहामध्ये सगळ्यात अगोदर परमात्मा आपला जीव, आपला अंश काढून त्याच्यामध्ये एक आपला अंश प्रविष्टित करतो. ममै वंशो गीतेमध्ये परमात्म्याने सांगितलंय, माझा अंश आहे तो जीव त्या देहामध्ये प्रविष्टित करतो. तुकोबराय म्हणतात केवढे उपकार आहेत, तो जीव परमात्म्यानं मला दान म्हणून देऊन टाकला. असं प्रमाण पाहिजे महाराज. कीर्तनकाराचं सगळ्यात मोठं भांडवली आहे. पाहिजे तिथं प्रमाण आलं पाहिजे. जेने हा जीव दिला दान, नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात. एक वाक्य सांगू का? नाट म्हणजे तुकोबरायांचं अंतःकरण आहे महाराज. तुकोबरायांचं अंतःकरण काय आहे हे जर पाहायचं असेल तर नाटाचे 40 अभंग कीर्तनकाराच्या पाठ असलेच पाहिजे. म्हणून बाबा म्हणायचे, ज्याच्या पाठ नाट त्याचा कीर्तनात थाट. विठाला विठाला जेने हा जीव दिला दान, तयाची करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे, जो या भिवरेच्या धरी कट धरून या करी, पाऊले समची साजरी अंतरी धरून राहीन. जगद्गुरु तुकोबराय परमात्म्याचे सगळ्यात मोठे उपकार काय असतील, तो जीव परमात्म्यानं आपल्याला दान म्हणून दिला. जीवाचं महात्म्य साधं नाही महाराज. आपण परमात्मा एवढं दान करतो आपल्याला त्याची किंमत कळत नाही का? याचं कारण सांगू का आपल्याला? याचं कारण आहे, परमात्मा आपल्याला ते सहज लीला देतो, पण ते देऊन त्याची आठवण आपल्याला करून देत नाही, म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत नाही. परमात्म्याने जीव दान देऊन टाकला, पण परमात्मा त्याची आठवण नाही करून देत आपल्याला. परमात्म्याने खरंच त्याची आठवण करून द्यायला पाहिजे होती, मग माणसाला देवाची किंमत कळली असती. आपला जीव परमात्म्यानं दिला ना, आपण त्याच्या सत्तेनं आपण श्वास घेतो की नाही, त्याच्या सत्तेनं आपण श्वास ग्रहण करतो की नाही. मग परमात्म्यानं त्याची आठवण कधीतरी मी तर कधी कधी विचार करतो महाराज, देवानं ना जशी लाईटची लोड शेडिंग असते ना, लाईटची लोड शेडिंग, तसं देवानं 2-4 घंट्याची लोड शेडिंगच ठेवायला पाहिजे होती लोकांची. 4 घंटे सगळ्यांचा श्वास बंद, सगळे मरून पडले असते महाराज. 4 घंटे कोणीच हल्लं नसतं, चाललं नसतं, बोललं नसतं, मग लोकांना देवाची किंमत कळली असते. विठाला विठाला पण देव त्याची आठवण आपल्याला करून देत नाही. हे देवाचं सगळ्यात मोठं उपकार आहे, सामर्थ्य आहे त्याचं. जीव देवानं दान दिलाय आपल्याला, आणि या जीवाचं सामर्थ्य साधन आहे. एक वाक्य सांगतो, या जीवाची किंमत एवढी मोठी आहे ना महाराज, जोपर्यंत या देहात जीव आहे तोपर्यंतच हे विश्व तुमच्यावर प्रेम करत. जोपर्यंत देहात जीव आहे तोपर्यंत विश्व प्रेम करतं. एकदा या देहातला जीव बाहेर पडू द्या, कोणी प्रेम करत नाही. कोण प्रेम करत नाही. एकदा जीव बाहेर जाऊ दे म्हणून कोण प्रेम करतं. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सगळं. महाराज आले, पाय धुवा, पाणी पाणी काय सगळं काय. महाराज जेवायला काय करायचं, कुठपर्यंत हे जीव आहे तोपर्यंत. मी आमचं कशाला सांगू, तुमचं सांगतो. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत. अहो जेवलेच नाही तुम्ही, आज कमी जेवले, तोंडच सुकलं, बरोबर चाललंय ना, आज चेहरा खूप सुकला तुमचा. हे कुठपर्यंत आहे, जीव आहे तोपर्यंत. एकदा देहातला जीव निघून गेला
तर शंकराचार्यांचा आधार घेतो मी. पदरचं काहीच बोलत नसतो कीर्तनामध्ये. शंकराचार्य म्हणतात एकदा या देहातला जीव निघून गेला की तुम्हाला जग घाबरेल नवल नाही, तुमची बायको सुद्धा तुम्हाला घाबरते. विठाला विठाला अरे आपण ज्या भ्रमात जीवन जगतो ना, माझी मुलं माझ्यावर प्रेम करतात, माझी बायको माझ्यावर प्रेम करते. शंकराचार्य बोलतात हे कुठपर्यंत, जोपर्यंत आतपर्यंत जीव आहे तोपर्यंत. एकदा या देहातला जीव निघून गेला की जे आपल्यावर प्रेम करतात ते सुद्धा आपल्याला घाबरतात. शंकराचार्य चरपट पंजरिकेमध्ये म्हणतात गतवती वायो देहा पाये भार्या बिभ्यती तस्मिन कार्ये. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. भार्या शब्दाचा अर्थ होतो बायको, पत्नी. भार्या बिभ्यती घाबरते. अरे बायको सुद्धा घाबरते शंकराचार्य म्हणतात. मी उदाहरण सांगतो शंकराचार्यांचा आधार घेऊन. एखाद्याचं लग्न व्हावं, लग्न होऊन 6 महिने व्हावेत आणि 6 महिन्यातच बिचारीचा नवरा जाऊ नये कुणाचा, आपलं दृष्टांतापुरतं घ्या. मला काय कुणाचं वाटोळ करायचं काय महाराज, दृष्टांतापुरतं घ्या आपलं. एखादीचा नवरा जावा, 6 महिने झालेले असावेत लग्नाला, संध्याकाळच्या वेळेला ते घरामध्ये बॉडी आणून टाकलेली असावी, सगळं गाव गोळा झालेलं, आईबाप तिथं बसलेले, आईबाप रडतायत, सगळं गाव रडतंय, ती पत्नी रडते. पण विशेष लक्ष कुणाकडे असतं माहिती का लोकांचं? त्या बायकोकडे. कारण ती खूप मोठ्याने रडत असते, तो खूप मोठ्याने आठवत असते. अहो आता मी कसं जीवन जगू, मी कुणाकडे बघू, मी कसं करू, 6 महिने झाले लग्नाला, मी कुणाकडे पाहून माझं जीवन, हे ती मोठ्या